जादू आहे का नाही मला सांगा. 5 लाख कमवायला एका महिन्यामध्ये वाघ. इथं लव नावाची ह्याला बिमारी होणार, GF नावाची बिमारी होणार. ठीक आहे, हे प्राणी ह्याच्या आयुष्यात येणार. हे प्राणी ह्याच्या आयुष्यात आला, ह्याची जिंदगी बदलली भावाची. मग ह्याला पुस्तकात मन लागत नाही, पुन्हा कामात धंद्यात मन लागत नाही, कशातच काम लागत, कशातच. असलं भारी प्रोडक्ट बनवायचं 2 वर्षात. एकदा आपल्या हाताचं प्रोडक्ट खाल्लं, मग ते तुझी पाणीपुरी असू दे, तुझे भेळ असू दे, तुझे तरी पोहे असू दे, नसतं काय पण असू दे. 17,500 रुपये एका दिवसाचे. समजलं का काय सांगायचा प्रयत्न करायला. एका दिवसाचे 17,000 रुपये, जरा 17,500 रुपये. आणि हेच तू MIDC मधील कंपनीमध्ये कामाला गेलास की तुला एका महिन्याची पगार आहे ती. आणि हे वाघ काय करायला एका दिवसात पगार काढायला. तिची आठवण येईल मला पुस्तकामध्ये, तिचा चेहरा दिसायला. असलं नाही झालं पाहिजे. असं झालं की तुझ्या आयुष्याला घोडे लागले, मग इशे खालास. खरंच आहे भाऊ, तुला माहिती नाही इकडची परिस्थिती काय आहे आणि काय नाही. कंपनीत आलास तू, फक्त 1 महिना कंपनीत ये आणि दर्शन घेऊन जाय. कंपनीत काय हाल होतेच मग तुला कळलं. कंपनीमध्ये आधीच गाडो भरले जातात आणि त्या गाडोच्या हाताखाली आपल्याला काम करावं लागतं. आपण काय MA केलेली माणसं हे कर असे करीत करीत तू येणार 30 वर्षापर्यंत. तू अजून कुवाराच आहेस बरं का, कुवारा. अजून तुझं लग्न झालेलं नाही. 42 तर जरी लग्न झालं तरी तू म्हणणारच असं काम करून. त्याच्यामुळं सांगवलं असलं तुमच्यावर संकट येऊ नयेत आणि त्याच्यावर उपाय काय करायचा, त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. त्याच्यामुळं आत्ता डोळे उघडा. एवढा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला फ्रीमध्ये कुणी शिकवणार नाही बरं का. असलं कुणीच सांगणार नाही बाबा असं कर तसं कर. पण ह्या पाट्या सांगायला ऐका. बऱ्याच जणाचं आयुष्य जर नाही बदललं तर ह्या पाट्याला येऊन भेटा. बाबा तू असं असं म्हणला होतास आणि आम्ही केलं आणि आम्ही फसलो. ठीक आहे. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं क्रांती सूर्य करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. बघा आज महत्त्वाचा विषय आहे की अभ्यास करावा की बिझनेस करावा. प्रश्न जरी सोपा वाटत असला पण उत्तर खूप मोठं आहे याचं. कारण की ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी भल्याभल्याचे आयुष्य कुणाचे गेलेले आहेत, कुणाचं अर्धवय झालेलं आहे. आपण तर विद्यार्थी आहोत. मग आपल्याला काय करायचं आहे बघा. अभ्यास करता करता बिझनेस करायचा आहे का अभ्यास सोडून बिझनेस करायचा, सर्व डिस्कस या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. बघा आज काय झाले, आजचीच परिस्थिती. जर सरकारी नोकरीचे महाग जर लागला तर आजच्या कंडिशनला काय परिस्थिती आपल्याला माहितीच आहे काय झालेली आहे आणि काय नाही. तर कुणाला 200 पैकी 214 मार्क पडायलेत TCS पॅटर्न, हे तर तुम्हाला माहितीच आहे. ह्याने आपल्या जिंदगी झाली वांदे. आधीच आपले वांदे, त्याच्यामध्ये ह्या कंपनी येऊन आपले वांदे करायलेत. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायला पाहिजे की बाबा स्वतःचं काही स्टार्टअप करायला पाहिजे की स्वतःचा बिझनेस करायला पाहिजे. बघा बरेच विद्यार्थी काय असतात बघा, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, 7 वर्ष झालं, अभ्यास 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 आणि अभ्यासच करत बसतात. मग ते फक्त अभ्यासामध्ये तेवढे गुंतलेले असतात. त्यांचं पण बरोबर आहे की त्यांचा एक आशा असते की कुठंतरी ते सक्सेस होतात म्हणून. परंतु आजकालची अशी परिस्थिती झालेली आहे की तुम्ही किती अभ्यास करा, ज्याला जे परीक्षा पास होईल तेच होणार झालं. आणि आजकाल एवढ्या सेटिंग लागायल्यात, त्याच्यामुळं तुम्ही तर माझ्या मते तर तुम्ही जास्तीत जास्त 3 ते 4 वर्षे ह्याला दिलं पाहिजे, स्पर्धा परीक्षाला. जास्तीत जास्त 5 वर्ष दिलं पाहिजे. वयाच्या 25 वर्षापर्यंत तुम्ही ट्राय केला पाहिजे. पण ट्राय असा केला पाहिजे फुल अँड फायनल. मग ना GF ना BF ना GF ना GF काय विषय खलास, तसलं काहीच नाही. तिची आठवण येईल मला पुस्तकामध्ये, तिचा चेहरा दिसायला. आणि असलं नाही झालं पाहिजे. असं झालं की तुझ्या आयुष्याला घोडे लागले, मग खलास. खरंच आहे भाऊ, तुला माहिती नाही इकडची परिस्थिती काय आहे आणि काय नाही. त्रास हो. तर बघा उदाहरणामध्ये घेऊया बघा. ठीक आहे. आता स्टडी बघा, अभ्यास घेऊया पहिल्यांदा. स्टडीमध्ये काय आहे, स्टडीमध्ये बघा आता आपली 10वी 16 वर्षामध्ये काय होते आपलं, आपण वयाचे 16 वर्ष तेव्हा आपले काय होते 10वी होते बरोबर. आता वयाच्या 16 वर्षी आपले काय होते तर 10वी होते बरोबर. 12वी केव्हा होते, जेव्हा आपलं 18वे असतं. बघा मग अजून यामध्ये 3 वर्ष करा ॲड, म्हणजे ग्रॅज्युएशन फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर. हे करण्यामध्ये आपल्याला किती वर्ष लागले, अजून 3 वर्ष लागली. आपलं किती वय झालं, 21 वर्ष आपलं वय झालं. ठीक आहे. मग बघा ह्या 21 वर्षापर्यंत आणि आपल्याला अजून जास्तीत जास्त किती भेटतात, अजून 4 वर्षे प्लस 4 केलं तर किती येणार, 25 वर्ष होणार. ठीक आहे. 25 वर्षे
तुम्हाला खरंच अभ्यासामध्ये उतरायचं आहे, स्पर्धा परीक्षा किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्ये उतरायचं असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला वयाच्या 25 वर्षापर्यंत तुम्हाला काय करायचं ते करायचं. ह्या वयाच्या 25 जोपर्यंत वर्ष होत नाही तोपर्यंत एवढा तुम्हाला डेंजर अभ्यास करावा लागेल की इथपर्यंत तुम्हाला लागलंच पाहिजे. ठीक आहे. जर इथपर्यंत लागलं नाही तर तुम्हाला फील्ड चेंज करावं लागेल भावा, नसतं अवघड होईल. तुझे खायचे वांदे होते माहिती आहे का. बघा प्रॉब्लेम काय होता आपला माहिती आहे का. आता ह्या वयापर्यंत लयत लय तुम्हाला आपला 21 वर्ष पूर्ण झाले ग्रॅज्युएशननंतर लयत लय जास्तीत जास्त आपण 1 ते 2 वर्ष अभ्यास म्हणजे घरी बसून आपल्याला उद्योगधंदा तर करावाच लागेल. उद्योगधंदा केल्याशिवाय आपलं काय भागत नाही, आपल्याला तर माहितीच आहे. मग बघा लयत लय आपण काय करू शकतो बघा, 21 वर्षापर्यंत अजून 2 वर्ष ॲड करा, 23 वर्षे. 23 वर्षात कुणाला MA MBA करायचं असेल ते ह्यामध्ये जातात. ठीक आहे भाऊ. अजून जास्तीत जास्त कवर शिकणार. अजून तुला आहेच मग भावकी आहे, चुलते मालते तुला बोलणारच झाले. काय करायला घरी बसून जाय कंपनीत, तिकडे उद्योगधंदा बघ, काय कामधंदा बघ. कंपनीत आलास तू फक्त 1 महिना कंपनीत ये आणि दर्शन घेऊन जाय. कंपनीत काय हाल होतात मग तुला कळलं. कंपनीमध्ये आधीच गाडो भरले जातात आणि त्या गाडोच्या हाताखाली आपल्याला काम करावं लागतं. आपण काय MA केलेले माणसं, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेले माणसं, हे 10वी आणि 12वीच्या जे शिकलेले आहेत का नाही त्यांनाही माहिती नाही, त्यांच्या हाताखाली आपल्याला काम करावं लागतं. हे पण कसं मशीनसारखं एकदम गुलामाची जिंदगी जगावं लागते. खरं जर कुणाला हे वाटत असेल तुम्ही एकदा मुंबई पुण्याला या, 1-2 महिने राटा बघा आणि कंपनीमध्ये MIDCमध्ये किंवा कंपनीमध्ये काम केल्यास काय होते, जीवाचे काय हाल होते ते आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे. असो एक बघा मेन विषयाकडे ओळूया. बघा आपलं आता किती 23 वर्ष झालं MA केलं आपण. ओके. 24 आणि 25 अजून 2 वर्ष तू बसून खाचीन. 2 वर्ष तुला तेवढं काय कोणी बोलणार नाही. जसं तू 26, 27, 28 वय निघून जाईल तसं तुझं वय वाढायला. विचार करा वय वाढायला म्हणजे तुझं लग्नाचं वय होईल. विचार कर. असे करीत करीत तू येणार 30 वर्षापर्यंत. तू अजून कुवाराच आहेस बरं का, कुवारा. अजून तुझं लग्न झालेलं नाही. बायच्याशी तर जरी लग्न झालं तरी तू म्हणणारच असं काम करून. त्याच्यामुळं सांगवलं असलं तुमच्यावर संकट येऊ नयेत आणि त्याच्यावर उपाय काय करायचा त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. चॅनलवर नव्याला असं आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण बरेच विद्यार्थी विसरून जातात. ओके. बघा 25 ते 30 वर्षापर्यंत हे वयच कसं असतं, हे एज असते 25 ते 30 लग्नाचं वय असतंय. ठीक आहे. आणि एकदा जर लग्न झालं, सुदैवानं बायको चांगली भेटली, तुझं नशीब नसतं, खेळ खलास. ओके. खेळ खलास म्हणजे काय तर तुला काहीच करायचं जमणार नाही. तुला नंतर जिम्मेदारी येते. तुला जे बाहेर अगोदर राहत होतास, ज्या मित्रामध्ये राहत होतास तर सिंगल तुला रूम करावं लागते. त्याचं भाडं 6,000 आहे, खाणं पिणं इतर गोष्टी आल्या, त्याच्यावर सविस्तर चर्चा करू. ओके. ठीक आहे. मग बघा 30 वर्ष आपलं झालं. अर्धी जिंदगी तर खतम झाली. 30+ पण काय विद्यार्थी काय करतात, नाही मी बनणारच, मी PSIच बनणार, मी STI बनणार, मी हे बनणार, मी ते बनणार. ठीक आहे. ह्याच्या नादात हे काय होणार इथं 35-40 कडे जाणार बरं का. 35-40 पर्यंत ह्याचा PSI जिंदाच आहे बरं का. 35-30 वर्षापर्यंत ह्याची तेच चालू आहे. इथं हे म्हणा काय 35 झाले काय म्हातारा झाला म्हणायचं, म्हातारपणाला म्हणायचं इथूनच. पहिले माणसं होते मस्तपैकी 100 वर्ष जगायचे. आजकाल 50-60 वर्षाचे खलास. ठीक आहे. कारण खाणंच तसं येत आहे. ठीक आहे. असो बघा आता 35 वर्ष झालं तरी ह्यांचा काय चालूच आहे. भाऊचं अजून लग्न नाही झालं बरं का. पोरगी द्यायला तयार नाही हो कोणी. काय म्हणतात कामधंदा काय करायचे पोरगे, कोणत्या नोकरीला आहे का, कुठं काय आहे का, असे फालतू मग प्रश्न. म्हणजे काय प्रश्न ते विचारणार झाले मुलीकडले आहेत. आणि दुर्दैव असं एक आहे, जो मुलगा शिकलेला आहे, नोकरीला आहे, तो न शिकलेली बायको करू शकते किंवा त्याच्याहून खालच्या कमी शिक्षणदारासोबत लग्न करू शकते. परंतु मुलगी स्वतः नोकरीवर असेल, सरकारी नोकरीवर असेल आणि मुलगा असाच तिच्यापेक्षा जरी खालचा शिकलेला असला म्हणजे 1-2 वर्षांनं, तरी ती किंवा गरीब विद्यार्थ्यासोबत लग्न करू शकत नाही किंवा गरीब पोरासोबत लग्न करू शकत नाही. परंतु आपलं पोरगं उतावळेलं असतं, गरीब मुलीसोबत सुद्धा अभ्यास करू शकते म्हणायला बघा. ठीक आहे. लग्न करू शकतोय, अशा प्रकारची कंडिशन आहे. असो बघा आता 1 मिनटं मेन मुद्द्याकडे येऊया. मुद्दे एक वरी येतच जाईल. व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळं शॉर्टकटमध्ये आपटितो. ओके उरकितो.
बघा आता 35-40 वर्षापर्यंत झाले ना, एकदम साधा आणि सिंपल तुम्हाला सांगतो. हे झाले आपलं स्टडीचा बिझनेस. ओके, आता बिझनेस बघूया. ठीक आहे, बिझनेस आता तुम्ही म्हणता ना अभ्यास सोडून बिझनेस करायचा, तर नाही. कारण बिझनेस करायला पण आपल्याला हे नॉलेज शिकावंच लागेल. कारण हे आपले इथंच आपल्या दिमाग इम्प्रूव्हमेंट होत असतो. ठीक आहे, सिंपल तुम्हाला काय करायचं बघा, तुमच्यावर वाईट दिवस जर येऊ द्यायचे नसेल तर तुम्हाला सिंपल काय करायचं, इथं तुमची 10वी होणार. ओके, ठीक आहे, इथंच तुम्ही काय करायचं, 10वी झाल्याच बरं का तुम्हाला सांगायला, 10वी झाल्यास काय करायचं, आपण जातो तालुक्याच्या ठिकाणी. इथं काय करायचं तुम्हाला, सगळ्यात आधी MSCIT, CCC, जावा हे जे कोर्स आहेत करून घ्यायचेत बरं का, करून घ्यायचेत मध्ये करूनच घ्यायचेत. ठीक आहे, 11वीपर्यंत तुम्ही फ्रीच असतात. म्हणजे अभ्यास सायन्स गेम प्रत्येकाची फील्ड वेगळी असेल, त्यात काय प्रॉब्लेम नाही. इथं तुमच्या 2 वर्षात ह्या स्किल शिकून घ्यायच्या, शिकून असल्या भारी घ्यायच्या, एकदम एक्सलंट. टाईमपास करायचं नाही, उगं ॲडमिशन घेतलं आहे मायबापाला बुडवायलं, हे टाईमपास करायला, हे या पोरीनं लावले म्हणून हे त्याच्या मागं जायले, तसं करायचं नाही भाव. ठीक आहे, नसतं जिंदगी असली मजा करते आपल्यासोबत, एकदा वेळ निघून गेल्यास ते तुला मग MIDC गेल्यास कळलं. ठीक आहे, MIDC जेव्हा जातो ना असं बेल्टवर, किंवा तुम्ही MIDC किंवा कंपनीमध्ये कुठे जा, एवढं वाईट वाटतं भावा, एवढं आपण शिकलेलं असं, एवढी तयारी केलेली असते, आणि तिथं त्या याड्याच्या हाताखाली आपल्याला ऐकावं लागतं. तिथं फुल डिप्रेशनमध्ये त्यांना टार्गेट दिलेलं असतं, हे राहायची सोय नाही, खायची सोय नाही, कसं कुठे पडायचं, स्वयंपाक येत नाही, गॅसचा प्रॉब्लेम, भलते कुठं नाही तो तुम्हाला माहिती नाही तिथं काय आहे, पुण्या मुंबईला कसं आहे आणि कसं नाही, तर गावाकडच्या पोरायला माहिती नाही. त्याच्यामुळं सांगलो आहे आतापासूनच काहीतरी आपला सेकंड ह्या बघा, हे प्लॅन ए. ठीक आहे, प्लॅन बी सोबत धरून चालायचं. कोणतंही काम करायचं असेल ना कोणत्याही फील्डमध्ये, प्लॅन ए आणि प्लॅन बी पाहिजे. ठीक आहे, मग बघा हे 2 वर्ष इथं आपले गेले हे शिकण्यासाठी. ठीक आहे, ठीक आहे, जाऊ द्या. मग इथं भावाला किती वेळा, 12वीला आला. ठीक आहे, 12वीला आला म्हणजे 12वीपर्यंत तुम्हाला हे करून घ्यायचे 2 वर्षामध्ये. आणि जर तुम्ही अभ्यास करीत असाल तर हे 2 वर्ष तुम्हाला काही ढेकळं कळत नाही. आणि जर पोलीस भरती करत असेल तर तुम्हाला 10वीपासूनच जो आपला महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आहे, सगळं समाजशास्त्र सगळे तुम्हाला पाठ करून ठेवायच्यात, मेन नोट्स काढून घ्यायच्यात. पोलीस भरतीसाठी खास विषय, पोलीस भरती करायची असेल तर, पोलीस भरती करायची असेल तर तुम्हाला इतिहास, भूगोल वगैरे हे करावंच लागेल. आणि पोलीस भरती कसं एकदम शॉर्टकट आहे बघा, जसं कारण की 11वी-12वीला कसं असतं, सळसळतं रक्त असतं, जिथं लात मारीन तिथं बुक्कीत हे निघत असते. ठीक आहे, त्याच्यामुळं त्याची रनिंग 1 नंबर असते. थोडाफार अभ्यास, थोडाफार नाही आता जास्त अभ्यास करावा लागला आहे. ठीक आहे, ठीक आहे, टेन्शन घेऊ नका, सर्व आपण क्लास घेणार आहोत त्यावर. चला येऊ मुद्द्यावर. अजून आता ह्याचं वय किती झाले, 16 वर्षाचा भाव, आता 12वी झाली त्याची, आता किती वर्षाचा झाला, 18 वर्षाचा झाला. ठीक आहे, मग इथं काय होणार ह्याला, या 2 वर्षामध्येच बरं का, इथं लव नावाची ह्याला बिमारी होणार, GF नावाची बिमारी होणार. ठीक आहे, हे प्राणी ह्याच्या आयुष्यात येणार, हे प्राणी ह्याच्या आयुष्यात आला, ह्याची जिंदगी बदलली भावाची. मग ह्याला पुस्तकात मन लागत नाही, पुन्हा कामाधंद्यात मन लागत नाही, कशातच मन लागत नाही. मग काय करायचं, तर तुम्हाला सांगतो, सर्वप्रथम प्रेम करा तुम्ही. ठीक आहे, ते वयच असतं, पण प्रेमासोबत तुम्हाला अभ्यास पण करायचा आहे. आणि एक तुम्हाला सांगतो आता मेन मुद्दा. ओके, इथंच तुम्हाला ह्याच्यात इंटरेस्ट नाही, MSCIT हे वगैरे जे हे काय सांगलो मी, जरा शिकायचं आहे, आणि जरा शिकायचं नाही तर पण ट्राय करायचं, हे शिकून घ्यायचं. ठीक आहे, मग तरी जरा बऱ्यापैकी जॉब मिळेल, एका जागेवर बसायचे. आणि ह्यामध्येच तुम्हाला काय करायचं बघा, ज्याला शिकायचंच नाही, लईतलं बाबा घरचे शिकवायला येत असं म्हणून, आणि ज्याला नाही शिकायचं तर पण हे जरा शिकायचं नाही तर नाही तर काय करायचं, कोणती पण एक स्किल शिकून घ्यायची बघा. ह्या 2 वर्षामध्ये असली भारी एक स्किल शिकायची. कोणत्या, ह्या 2 इयर्समध्ये. इथं आपल्याला मोप लाज वाटते, कोणाच्या हाताखाली काम करू वाटत नाही, टेन्शन घ्यायचं नाही भाई. डायरेक्ट जायचं, तुझा वडापावचा गाडा असू दे, पावभाजी असू दे, पाणीपुरी असू दे, भेळ असू दे, नाही काय असायचं असू दे, असलं भारी प्रोडक्ट बनवायचं 2 वर्षात. एकदा आपल्या हाताचं प्रोडक्ट खाल्लं, मग ते तुझी पाणीपुरी असू दे, तुझे भेळ असू दे, तुझे तरी पोहे असू दे, नसतं काय पण असू दे, नाही पोहे भाजी काय पण असू दे तुझ्या. ठीक आहे, आपल्या हाताची एकदा चव खाल्ली, असं नुसतं समोरचा घायल झाला पाहिजे.
तुम्ही पुणे मुंबईला बघा, एकदम चुत्या जेवण, एकदम फालतू म्हणजे फालतू जेवण, त्याला काहीच चव नाही. पाणीपुरीत गेलं तर नुसतं हे पाण्यामध्ये कायचं पाणी टाकेल खाल्लाय कळायला ताळाला मिळाला. आणि एक पाणीपुरी तुम्हाला सांगतो किती रुपयाला द्यायलेत, 20 रुपयाला झाली पाणीपुरी, 20 रुपयाला. आणि किती पीस येतात, 6 पीस येतात फक्त, तसले 6. आणि तसलं आपण आपल्यासारख्यानं खाल्लं, तसले 4-5 खाल्ले तरी आपल्याला काय व्हायचं नाही. परंतु बघा फक्त 6 पीस येतात. आणि हेच पुढं ह्यांना 50 रुपयामध्ये बघा, 50 रुपयामध्ये किती पाणीपुरी येतात, 200 पाणीपुरी येतात 50 रुपयामध्ये. ठीक आहे. आणि इकायला घेतलं हो 6 पाणीपुऱ्या, 6 पाणीपुऱ्या इकायला घेतला 20 रुपयाला. फक्त चिताचं पाणी खाली वरून हलवायचं आणि खाय, त्याला बिलकुल चव नाही, काय नाही काय नाही. मग ह्या 2 वर्षात तुम्हाला जर जमलं नाही हे शिकणं, तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्यात खालच्या 2-3 वर्षात शिकून घ्यायचं आहे. कोणत्या, 12वीपासून तो मोकळा झाला बरोबर, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, तुला काय काम नसतं, काय नसतं. ठीक आहे. मग ह्या 3 वर्षामध्ये अभ्यास पण चालू ठेवायचा आहे आणि एक स्किल शिकून घ्यायची ह्या 3 वर्षामध्ये असली जबर. हे 2 वर्षात तर तुला जमलं नाही, ही एक स्किल शिकून घ्यायची म्हणजे शिकूनच घ्यायची. मग ते तुझा दाबोलीचा गाडा असू दे, मंचुरियन असू दे, ठीक आहे, चायनीज शिकून घे, भजे कसे काढतात गरम गरम ते बघून घे, तरी पोहे कसे बनवतात ते बघून घे, त्यांच्या हाताखाली काम कर 1-2 महिने. लाजू नको भाई, लाजलाच त्या कार्यक्रम यश खलास झाला. जवळ तू लाजणार मग तवर तू असंच माजणार म्हणजे जो लाजला नाही तो गाजला म्हणायचं. ठीक आहे. मग इथं तुम्हाला काय करायचं आहे, एक असं 1-2 प्रोडक्ट असे शिकून, स्किल शिकून घ्यायची. ठीक आहे. आणि त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट करायचं आहे. आणि एकदम बेसिक सांगतो. ठीक आहे. हे करीत तुम्हाला बिझनेस टाकायचा, एक साईड बिझनेस टाकायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तिथं जमलं नाही, तुला लाज वाटते, ये पुण्यालाही तुला कळलं मग काय आहे. आपल्या महाराष्ट्रामधले एकाचे गाडी नाहीत किंवा कुणाचा काय नाही, सगळे मारवाडी, राजस्थानी, सगळे बाह्य लोक, MP, UP, पुणे, मुंबई सगळे त्यांना भरलेले आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या लोकांनी जरी धंदा टाकला तर आपल्याला त्रास देतात. वास्तविक आहे बरं काय, तुम्हाला रिअल खोटं वाटत असेल, रिअल आहे तुम्हाला सांगायला. तुम्हाला धंदासुद्धा करू देणार नाहीत. म्हणजे कारण सांगतो ना, कारण का करू देणार, त्रास का देणार, तुम्हाला सांगतो आता उदाहरण. ठीक आहे. हे बघा, हे तुम्ही टाकल्या 6, फक्त 6 तसले 6 पीस द्यायला किती रुपयाला, हे 20 रुपयाला द्यायला. ठीक आहे. आपल्याला येतात किती, 200 पीस येतात, 200 पीस येतात. ठीक आहे. मग बघा किती होते त्याचे, समजा तुमच्याकडे रोजची गिराईक किती आली, 50 धरूया. ठीक आहे. 50 गुणिले 20 किती झाली हो, 5 दोन्ही 10, 1000 रुपये फक्त पाणीपुरीचेच झाले. आणि भेळ किती रुपयाला आहे, 30 रुपयाला. फरसन खालीवरी करून द्यायचा आणि जा म्हणायचं. बघा हे झाले. आणि भेळ 30 रुपयाला, हे आले 50 धरा. ठीक आहे. हे 2 शून्यला 0, 5 त्रिक 15, ह्याचे 1500 आणि ह्याचे 1000 किती झाले हो, 2500. हे किल्लर सांगलो आहे बरं का, किल्लर एकदम चिल्लर, गावाकडचं सांगायलो आहे बरं का, शहरामधलं सांगाय नाही. शहरामध्ये तुम्हाला फक्त 150 जणांचं सांगितलं आहे. किती, 50 जणांचं. इथं मुंबईला, पुण्याला येऊन बघा, हे नुसते लाईन असते. तुम्ही गावाकडच्या विद्यार्थ्यांना काय करायचं बघा, एक बिझनेस शिकून घ्यायचा आहे. गावात लावा लाज वाटते ना तुम्हाला, तर जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं, एक बस स्टँड बघायचं किंवा रेल्वे स्टेशन बघायचं, जिथं गर्दीचं ठिकाण असेल तिथं जाऊन भिडायचं आहे आपल्याला. ठीक आहे. असो बघा, आता पुण्यामध्ये सांगतो, रोज 10,000 रुपये कमावलेत, रोज 10,000 रुपये स्वतः मी बघायलो. ठीक आहे. मी वावरलो ह्यांच्यामध्ये, मी सगळं तुम्हाला सांगतो. आता प्लॅन सांगत नाही माझा. ठीक आहे. ओके, असू द्या. मग माझ्यासोबत तुम्ही पण राहू नाहीत बाबा, की महागाईनंतर मग तुमची हालत होऊ नाही की 30 वर्षापर्यंत मायाला बिझनेस करायला पाहिजे होता, असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. त्याच्यामुळं आत्ता डोळे उघडा, एवढा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला फ्रीमध्ये कुणी शिकवणार नाही बरं का, असलं कुणीच सांगणार नाही बाबा असं कर तसं कर. पण ह्या पाट्या सांगायला ऐका, बऱ्याच जणाचं आयुष्य जर नाही बदललं तर ह्या पाट्याला येऊन भेटा, बाबा तू असं म्हणला होतास आणि आम्ही केलं आणि आम्ही फसलो. ठीक आहे. आणि बिझनेस बघा, बिझनेस पण असा करायचा नाही की सगळं घरून घेतले 2 लाख 3 लाख, तसले नाही, फालतू नाही करायचे तसले. आधी शिकून घ्यायचं आहे आपल्याला स्किल. एक कोपरा बघायचा कोणता आहे, एक छत्री घ्यायची, 400-500 रुपयाला असते, स्टँड असते सगळं.
टाकून बघायचं, अनुभव घ्यायचा स्वतः. ठीक आहे, जाऊ द्या तुमचे 2-4 महिने जाते, 3-4 महिने लॉस होईल, शिकून घ्या अगोदर. डायरेक्ट मुंबई पुण्याला यायचं यायला. हे बघा फक्त 20 रुपयानं बघूया आपण. ठीक आहे, आता 700 माणसं तुमच्याकडे तर येऊन येणार. ठीक आहे, एक 700 रुपये 700 माणसं बघा. आणि आपली पाणीपुरी म्हणा किंवा भेळ म्हणा किंवा तरी पोहे म्हणा 25 रुपयाला आहेत. आता बघा तरी पोहे घ्या, पोहे तर गावाकडं काय एक नंबर बनते, तिथं 25 रुपयाला विकतात. आणि सोबत ते तरीगिरी देतात. मग त्याची गायची हिरवं काय असते ना आपलं मुंग भिजू घालतात आणि थोडा हरभरा टाकून खालीवरी करून तरी पोहे देतात, थोडा पर्सन गिरसन टाकून, ते 25 रुपयाला पिकत. ठीक आहे, तर बघा 700 गुणिले 25 करूया आपण. ठीक आहे, 700 मिनिमम रोजचा, पण 700 येत नाही, ते 1,500, 2,000, 3,000 हजार माणसं येतात खायला. ठीक आहे, 700च घेऊया आपण. हे 0 0 25 7 किती हो, 25 5 125, 25 7 150, 25 7 पावणे 200, किती 25 7 पावणे 200. बघा हे प्रॉफिट किती व्हायला हो, एका दिवसाचे किती रुपये येईल बघा. एका दिवसाचे किती 17,500 रुपये. किती होईल 17,500 रुपये एका दिवसाचे. समजलं का काय सांगायचा प्रयत्न करायला. एका दिवसाचे 17,000 रुपये, जरा 17,500 रुपये. आणि हेच तू MIDC मधील कंपनीमध्ये कामाला गेलास की तुला एका महिन्याची पगार आहे ती. आणि हे वाघ काय करायला एका दिवसात पगार काढायला. ओके, मग ह्याची महिन्याची पगार किती होईल विचार केला का तुम्ही? ह्याला जर भागिले गुणवले 30 जर केलं तर ह्याची पगार किती होईल? ठीक आहे, करून बघूया. 0ला 0 घ्या, चला. हां, हे 1 0 द्या, 3. हां, 5 1 5 3 15, हा चला 1 7 7 7 1 7 7 7 1 21 आणि 1 22, हा चला 1 चाले 2 सॉरी 3 1 3 4 आणि 5. बघा ह्याचं मंथली इन्कम किती होईल? 1,00,000 10,000 लक्ष 5,25,000. किती? 5,25,000. आहे का नाही जादू? जादू आहे का नाही मला सांगा. 5 लाख कमवायला एका महिन्यामध्ये वाघ. आणि इकडं आपली जिंदगी कंपनीमध्ये काम करून जरी गेली तरी कमी होत नाहीत, माहीत आहे का? ह्याच्यामध्ये जाऊ द्या 5 लाखामध्ये ह्याचं जे मेंटेनन्स खर्च 1 लाख धरा, तरी पण ह्याच्याकडे किती राहिलेत? 4 लाख 4.5 लाख रुपये ह्याच्याकडे राहिलेत. फक्त तुम्ही 5 वर्ष करा ना, बसून खा. म्हणजे बिझनेस स्तब्ध करायचा नाही. 5 वर्षाचे इन्कम किती होईल तुम्ही जनरेट पण करू शकत नाहीत. मग अजून आयडिया त्यात, अजून बिझनेस आपले अजून ब्रँचेस वाढवा इकडं तिकडं फिरण्यापेक्षा, किंवा असं उगं विनाकामाचे असला टाईम वेस्ट करण्यापेक्षा शिका तुम्ही. आपल्याकडं जोपर्यंत एकदा जर वेळ निघून गेली ना, जोवर वेळ आहे तोवर शिकून घ्या. एकदा वेळ निघून गेली ना, तुम्हाला सांगतो, खोटं सांगत नाही, 100 रुपयासाठी तुम्ही तरसणार. 100 रुपयासाठी तुम्हाला 100 रुपयेसुद्धा कोणी देणार नाही, एवढं लक्षात राहू द्या. कधी बघा 4-5 जणाला आताच मी काय करतो, आताच फोन लावा आणि 1-2 हजार रुपये आहेत का म्हणा. बघा तेच कांगाल असे तुम्हाला कुठून देणार असले तरी कोणी देत नाही. कारण की अवघड आहे पैसा. जिथून पैसा येते पैशाच्या मागं पळा. तुम्हाला आताच सांगायलो, तुम्हाला सुखी जीवन जगायचं असेल तर पैशाच्या मागं पळा. ज्याच्याकडे पैसा आहे भाई त्यालाच इज्जत आहे, एवढं लक्षात राहू दे. आता तू कटाळा करशील, हे कर ते कर, हे रील बघायला वरचीवर रील बघा, उगं मोकार फिरायला इकडे तिकडे, उगं भरती करायची म्हणून करायलास. हां, अभ्यास करायचा आहे ना, मनातून करायचा. 1 ते 2 वर्षात रिझल्ट आलाच पाहिजे. हे रात्रचे दिवस करायची, पण बुगाच वाजवून टाकायचा. आणि ठीक आहे, जरी तू 25 वर्षापर्यंत सक्सेस नाही झाला, मग तुला काय करायचं भाई, बिझनेस चालू करायचा आहे म्हणजे करावंच लागेल. तुला करायचं आहे म्हणजे करावंच लागेल. मी आताच सांगायलो काय म्हणतो, करावंच लागेल. मी तर काय म्हणतोय, तुमची 12वी झाली ना, 12वी झाल्या तुम्ही बिझनेसमध्ये उतरा. महाराष्ट्र मुलाला खास सांगणं आहे, आणि खास माझ्या गावाकडच्या मुलांना तर सांगणं आहे म्हणजे सांगणंच आहे. ठीक आहे, आपला बीड जिल्हा आहे, बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ असलं भारी ठिकाण आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला सांगतो, एकापेक्षा एक चव आहे आमच्या गावाकडे. ठीक आहे, तिथं जर आसपासचे कोणी असतील तुम्ही परळीमध्ये जाऊन बघा. ठीक आहे, तिथली पाणीपुरी, पुन्हा पावभाजी म्हणा, मंचुरियन म्हणा, 100 बडकर एक आयटम आहे. तिथं जा, त्यांच्या हाताखाली राहा, शिका,
जे आपल्या गावाकडचे बैजनाथ कॉलेजला शिकणारे विद्यार्थी, मिलन कॉलेजला शिकणारे, नेहरू कॉलेज असेल, वरी कॉमर्स, 5-6 कॉलेज आहेत आमच्या तिकडं. बघा, चलत तुम्ही हसता बोलता शिकू शकता. ह्याला काही जास्त वेळ लागत नाही. 1-2 महिने त्याच्या हाताखाली राहावा, तुम्हाला हसतील पहिल्यांदा मित्र तेव्हा तू 2-2 आणि 3-3 लाख रुपये महिना कमिवशील. ठीक आहे. अशा 4 व्हीलर तू या घरासमोर राखून तुला कळायचं पण नाही. ठीक आहे. त्यामुळे मी जे सांगितलं ते फॉलो करा, आणि चॅनलवर असेल तर असं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ मोठा झाला असेल, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावर सविस्तर चर्चा करूया. ठीक आहे. आणि जे खरंच तळमळ असेल, त्याला गरिबीची तळमळ आहे, त्याला जाण आहे, त्या विद्यार्थ्यांना हे माझा फॉलो करायचा बिझनेसची आयडिया. ठीक आहे. तुम्ही काय पण करा, 2-3 महिने त्यांच्या हाताखाली राहा. लाज वाटेल, पहिल्यांदा तुम्हाला लाज वाटेल, लोक म्हणते तू काय करायला, हे काय आपण करताव का, असं करताव का. पण जेव्हा तू एखादी स्किल शिकशील आणि बाहेर येऊन जावा किंवा गावात राहूनच धंदा करशील, तालुक्याच्या ठिकाणी करा, पुण्याला सुद्धा यायची गरज नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा आपण करू शकतो आणि गावात पण करू शकतो. त्याला काय एवढं. जेव्हा तो इन्कम चालू होईल तेव्हा बघ, जे म्हणत होते तेच तुझ्यापाशी म्हणते म्हणायला, 2-3 हजार रुपये दिलं, 500 दिलं, 300 दिलं, हे रिचार्ज टाकाय मोतील होते. त्यामुळे 4 लोक काय म्हणतील त्या 4 लोकांनाच म्हणू द्यायचं. ठीक आहे. आपल्याला आपली भीड जी असते, गर्दी, आपल्याला त्या गर्दीत घुसायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, अलग दिशा निवडायची आहे. कारण की भीड काही हिस्सा व्हायचा नाही आपल्याला. ज्याच्यामुळं भीड होती ते व्हायचं आहे, एवढं लक्षात राहू द्या. ठीक आहे. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करू वाटलं करा, नसं नका करू, परंतु हे एम्प्लॉयमेंट करा. ठीक आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. अजून भरपूर काय बोलायचं आहे, पण टाईम नाही आपल्याकडे, त्याच्यामुळं सांगत आहे. ओके. ठीक आहे.